एके दिवशी एका जंगलात नवरा बायको दोघेजण विश्रांतीसाठी एका झाडाखाली बसले होते. त्यांच्यासमोरच एक सैनिक तलवार घेऊन विश्रांतीसाठी बसला होता. त्यावेळेसच ती पत्नी उठली आणि त्या सैनिकाला म्हणाली, तुम्ही मला थोडा वेळ तुमची तलवार देता का? त्यानं काही न करता तिला तलवार देऊन टाकली. तलवार घेतल्या घेतल्या तिनं एकच काम केलं की तलवारीनं तिनं स्वतःच्या नवऱ्याचा गळा चिरला आणि तो त्या क्षणी मरण पावला. जसा तो गळा तिने चिरला आणि तो मेला, तिथंच ती तलवार टाकली तिनं आणि पळत 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 राजाकडे निघून गेली. आणि राजाला सांगितलं, हा जो सैनिक आहे ना, त्यानं माझ्या नवऱ्याला मारलं आणि तलवारीनं त्याचं डोकं कापलं. तुम्ही काय ॲक्शन घ्यायची किंवा काय करायचं ते तुम्ही करा. अर्थात राजानं त्याला बोलवलं, त्या सैनिकाला बोलवलं आणि त्याचे दोन्ही हात कापून टाकले. कारण त्याला असं वाटत होतं की त्या हातानं त्यानं तिच्या नवऱ्याचं डोकं कापून टाकलं किंवा तलवारीनं डोकं कापून टाकलं, म्हणून त्यानं त्याचे दोन्ही हात कापले. इतका निराश झाला सैनिक की त्याचं माझं काही हे नाही आहे, माझा काही दोष नाही आहे, तरीसुद्धा माझ्याकडची तलवार तिनं घेतली, त्या पत्नीनं घेतली आणि त्याचं डोकं कापलं आणि माझ्यावर आळ घेतली आणि ती की तिनं माझ्या नवऱ्याचं डोकं कापलं म्हणून. आणि तो अशा तऱ्हेनं आत्महत्या करायचा विचारत होता. आत्महत्या करायला तो जसा निघाला त्या दरम्यानच त्याला एक साधू भेटला आणि त्या साधूला त्यानं सर्व हे कथन केलं. कथन केल्यानंतर साधू म्हटला, हे बघ, त्याच्या जन्माचा जो तो गेल्या जन्मीचा जो तो भाग असतो तो भोगत असतो आणि तो तुला भोगावा लागतो आहे. त्यावेळेस सैनिक म्हणाला, असं काय आहे की माझं आत्ता ह्या जन्मात काहीसुद्धा दोष नाही आहे, तरीसुद्धा मला मात्र दोन्ही हात कापले राजानं आणि असा माझा गेल्या जन्मात कुठला दोष झाला होता? तो म्हणाला, हे बघ, गेल्या जन्मात ती जी बायको होती ती गाय होती, तिचा नवरा होता तो कसाई होता आणि तू एक पैलवान होतास. एके दिवशी त्या कसायाकडून ती गाय सुटून रानात पळत होती आणि त्याच अवस्थेत तो तिच्या पाठीमागं पळत पळत निघाला होता. तो सगळ्यांना ओढून ओढून सांगत होता की ती गाय पकडा आणि मला द्या, माझी गाय गेली आहे. पण तो कसाई आहे आणि त्या गायीला तो मारणार आहे किंवा हे सगळ्यांना माहीत असतो, मारूनच टाकणार आहे आणि त्यामुळे त्याला कोणीही ती गायी पकडून दिली नाही. तू मात्र स्वतःची पहिलवानकी दाखवायला किंवा स्वतःकडं किती कर्तृत्व आहे हे दाखवायसाठी तू पटकन पळत गेलास, त्या गाईचं शिंगाला धरून ओढलंस, दोन्ही हाताने ओढत आणलंस आणि त्या कसायला देऊन टाकलेस. जसं काही कसायला दिलं त्याप्रमाणे त्यानं त्याचा गळा चिरून टाकला. आता ज्या हाताने तू ती शिंग पकडली होतीस ते हात जबाबदार होते तिच्या मरणाला आणि म्हणूनच तिनं असं केलं की तलवार घेतली, त्या कसायाचा गळा म्हणजे तिच्या नवऱ्याचा गळा कापला आणि आळ मात्र तुझ्यावर दिला. कारण तुझ्या हाताने ते धरलं होतंस, तिला धरून आणलं होतंस, त्यामुळं गेल्या जन्माची जी शिक्षा होती ती तुला ह्या जन्मात मिळणारच आणि तीच शिक्षा म्हणून तू हे भोगत आहेस. तात्पर्य काय? गेल्या जन्मी केलेली गोष्ट, प्रत्येक गोष्ट आपल्याला ह्या जन्मात कुठल्या तरी रूपात फेडावीच लागतो. म्हणून आपण नेहमी कर्म चांगलंच करत राहू.